संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या संपर्कात आहेत। रामराजे, कधीपर्यंत कपिल सिब्बल पोहोचतील आणि कधी सुनावणी सुरू होणार आहे? बिलकुल, खरं तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की दुपारी 2 वाजता ही सुनावणी सुरू केली जाईल, आणि त्यासाठी तयारी सुद्धा करण्यात आली होती। एकनाथ शिंदे यांचे वकील आले होते, मात्र कपिल सिब्बल जे आहेत ते आले नव्हते आणि म्हणूनच 1 तास जो आहे तो वेळ लागलेला आहे सुनावणी सुरू होण्यासाठी। आणि तासभर झालं की कपिल सिब्बल हे आलेले नाहीत। त्यामुळे एकीकडून शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या खासदारांकडून सांगितलं जातंय की जो कपिल सिब्बल यांनी उशीर केलेला आहे, एकीकडे घाई करायची की सुनावणी घेतली जात नाही आणि सुनावणी घेताना ते उशिरा येतात। आपल्या सोबत आहेत खासदार नरेश म्हस्के। आता 2 वाजता सुनावणी सुरू होणार होती, परंतु 3 वाजले तरी सुनावणी सुरू झाली नाहीये। हे बघा, न्यायमूर्तींनी जो नंबर आहे तो पुकारला होता, परंतु उद्धव ठाकरे यांच्या गटाचे वकील अनुपस्थित असल्यामुळे, उपस्थित नसल्यामुळे तो कॉल पुढे गेलेला आहे। नेहमीच आहे की सुनावणीला उपस्थित राहायचं नाही, वकिलांना उपस्थित ठेवायचं नाही आणि पुन्हा एकदा बोंबाबोंब करायची, टावं फोडायचा, सकाळी जो काय भोंगा आहे तो वाजवायचा। लोकांच्या हे लक्षात आलेलं आहे की ही केवळ नाटकं करायची, रडायची, निवडणूक आयोगाला दोष द्यायचा, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना दोष द्यायचा, त्यांच्या नावाने शिव्या द्यायचा, हा एकमेव धंदा आज युबीटीचा झालेला आहे। पण वारंवार म्हटलं जायचं की सुनावणी घेतली जात नाहीये, ऐकलं जात नाहीये, तारीख पे तारीख दिली जाते आणि आता त्यांचेच वकील, उद्धव ठाकरेंचे वकील हे बघा, यावरती न्यायमूर्ती सुद्धा यांनी सुद्धा एक रिॲक्शन व्यक्त केली होती की आपण उपस्थित राहत नाही आणि बाहेर गेल्यानंतर कोर्टाला दोष देता। ही पहिली वेळ नाहीये, ही नेहमी यांचा हाच प्रकार आहे आणि कोर्टाच्या सुद्धा लक्षात आलंय केवळ कोर्टाच्या नावाने शिव्या देणं, निवडणूक आयोगाच्या नावाने शिव्या देणं हा एकमेव उद्योग युबीटीचा ठरलेला आहे। आज कन्क्लुजन होणार आहे आणि उद्धव ठाकरेच्या वतीने युक्तिवाद जे आहे ते पूर्ण केले जाणार आहेत, परंतु मुद्दा हा त्यांचाच वारंवार जो सांगितला जातोय की संघटन जे आहे, पक्ष जे आहे ते उद्धवजींच्या ताब्यात होतं। बघा, लोकशाहीमध्ये जनाधार याला फार महत्व आहे आणि हा जो जनाधार आहे हा एकनाथ शिंदे साहेबांनी प्रूव्ह केलेला आहे। ज्यावेळी आम्ही आणि युबीटी समोरासमोर लढलो, आम्हाला जे काही श्रेय मिळालेलं, आमच्या ज्या जागा आलेल्या, अगदी महानगरपालिका, नगरपालिका, विधानसभा, त्याचबरोबर लोकसभा, यामध्ये आम्ही प्रूव्ह केलेलं आहे की जनाधार आणि शिवसैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते आज आमच्या सोबत आहेत, पूर्ण पक्ष आमच्या सोबत आहे, हे आम्ही प्रूव्ह केलेलं आहे। मागील वेळी सुप्रीम कोर्टाने विचारलं होतं की खासदारांची संख्या आणि आमदारांची संख्या कळते, परंतु पक्ष संघटनेतली संख्या, बलाबल, बहुमत हे कसं ठरवणार आणि ते कोणाकडे असणार? पक्षाचं बहुमत या लोकशाहीमध्ये जनाधारावरती ठरवलं जातं। तुम्ही जो काही विजय मिळवता, तुमच्या जे काही आमदार निवडून येतात, तुमचे खासदार निवडून येतात, तुमचे नगरसेवक निवडून येतात, तुमची काय प्रमाणात, पक्षात मोठा केव्हा ठरतो? जेव्हा तो विजय खेचून आणतो, विजय मिळवतो। तुम्हाला विजयच मिळवता आला नाहीये आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या नावाने तुम्ही टावं फोडत होतात, नवीन निवडणुका झाल्या, प्रचंड असं बहुमत मिळवलं, आणखी काय प्रूव्ह करायचं? तर इकडे कायदेतज्ञ अनिकेत निकम यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांनी। शिवसेनेची जी महत्वाची जी केस चालू आहे त्याच्यामध्ये अनेक दावे करण्यात आलेले आहेत, विशेष करून कपिल सिब्बल यांच्याकडून, की विधानसभा अध्यक्षाकडे अपात्रतेची सुनावणी योग्य प्रकारे झाली नाही, निवडणूक आयोगानं आमचं ऐकून घेतले नाहीये आणि एकनाथ शिंदे यांनी ही पार्टी फोडलेली आहे। मात्र पक्ष जो आहे मूळ तो होता। आणि आत्ताची मोठी बातमी समोर येते, शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी अखेर सुनावणीला सुरुवात झाली। कपिल सिब्बल पोहोचलेले आहेत। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी 1 तासानं का होईना पण सुरू झाल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काय युक्तिवाद होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिवसेना पक्ष कपिल सिब्बल यांनी उशीर झाल्याबद्दल माफी मागितली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी अखेर सुनावणीला सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बलांनी उशीर झाल्याबद्दल माफी मागितली आहे। 1 तास सुनावणीला विलंब झाला, त्यामुळे या सुनावणीला अखेर 1 तासानंतर का होईना सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे संपर्कात आहेत। रामराजे, अखेर सुनावणीला सुरुवात झाली आहे। आज युक्तिवाद कसे होतील, काय युक्तिवाद होऊ शकतात? शिंदे गटाची बाजू आज मांडली जाईल? कोर्टाला दोष द्यायचा हे चुकीचं आहे, परंतु
आल्याबरोबर 1 तास उशीर झाला, त्याच्यामुळे कपिल सिब्बल आले, दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली, सुनावणी सुरू झालेली आहे. यापूर्वी कोर्टाने पण ह्या आजचा प्रकार नाहीये. हा. यापूर्वी सुद्धा कोर्टाने सुद्धा आपलं मत व्यक्त केलं होतं की आपण हजर राहत नाही आणि बाहेर जाऊन कोर्टाच्या विरुद्ध बोलता. हे कोर्टाने सुद्धा त्यांचं मत त्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. सिरियस नसल्याचं हे लक्षात सिरियसनेस नाहीये, केवळ रडण्याकरता या केसचा वापर केला जातोय. लोकांसमोर रडायचं आता काही शिल्लक नाहीये, याच्याकरता या केसचा उपयोग केला जातोय. अच्छा, 2 ते 4 ही वेळ दिलेली असते. जर तासभर जर वकील गायब असतील तर आता 1च तास उरलेला आहे. 4 वाजता पुन्हा कन्क्लूड करा. त्याच्यामुळे पुन्हा रडण्याकरता मोकळे, अश्रू ढाळण्याकरता पुन्हा मोकळे, भावना प्रधान वातावरण करून का हाताला मिळतं का, उरले सुरले कार्यकर्ते पदाधिकारी थांबतायत का, यासाठी हा केविलवाणा प्रयत्न आहे. पण आज युक्तिवाद जर कंप्लीट झाला नाही तर पुन्हा आणखी यांनाच युक्तिवाद करावा लागणार आहे उद्धव ठाकरे. त्याचं त्यामुळे उत्तर तुमचा तेच युक्तिवाद देते. जो आहे, तुमचं प्रत्युत्तर जे आहे ते लांबणीवर जाईल. त्याचं हे बघा, आम्ही जे काय आहे, कधीही आमचे वकील हजर नाहीत असा विषय झालेला नाहीये. आम्ही जे आहे त्याला सामोरं जाण्याकरता तयार आहोत. तर हे नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे की आमचे वकील कधी गैरहजर राहिलेले नाहीयेत आणि आम्ही त्या संपूर्ण प्रश्नाला सामोरे जायला तयार आहोत. त्यामुळं सुनावणी आता सुरू झाल्याची माहिती मिळते. कपिल सिब्बल आता कोणकोणते मुद्दे मांडतात ते बघावं लागेल. अगदी पुन्हा एकदा एक अपडेट जाणून